समृद्धी महामार्गाला वाढवण बंदराशी जोडणाऱ्या प्रस्तावित 6 पदरी महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसलाय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीनं प्रकल्पासाठी आवश्यक टर्म्स ऑफ रेफरन्सला तात्काळ मंजुरी न देता प्रस्ताव स्थगित ठेवलाय। वैतरणा धरणाची सुरक्षितता, सुमारे 212 हेक्टर वनक्षेत्राचं संभाव्य नुकसान आणि पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातून जाणारा प्रस्तावित मार्ग यावर समितीनं गंभीर आक्षेप नोंदवले। 15 आणि 16 जुलै रोजी झालेल्या समितीच्या 455व्या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली। या प्रकल्पाची संवेदनशीलता लक्षात घेता उपसमितीनं प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी आणि त्यानंतरच टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी शिफारस करण्यात आली। प्रस्तावित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील तवा येथून नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे समृद्धी महामार्गाला जोडणार आहे। मात्र चेंज 68.500 ते 89.500 दरम्यानचा मार्ग वैतरणा जलाशयाच्या अत्यंत जवळून जात असल्यानं धरणाच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे। त्यामुळे हा भाग टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करण्याची सूचनाही करण्यात आली आहे। याशिवाय प्रकल्पामुळे सुमारे 212 हेक्टर वनक्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे। या मार्गाचा काही भाग डहाणू पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातून जाणार असून पश्चिम घाटातील 8 गावांवरही संभाव्य परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान पर्यावरण समितीच्या निर्णयामुळे प्रकल्प रद्द झालेला नाही, मात्र स्थळ पाहणी, पर्यायी मार्गाचा अभ्यास आणि वन व पर्यावरण विषयक आक्षेपांचं निराकरण होईपर्यंत प्रकल्पाची पुढील पर्यावरणीय प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, वाढवण।